त्यात किती गट पाडाय ना विनायक शिरपत आणि कोण आहे 8-8 संघाचा गट ना ते 4 ग्रुप 4 हे ना तर त्या पाठवायला की 5 गट पाहिलात बरोबर आहे का ते सांगतील हो बरोबर आहे तशात काही चिठ्ठी निवडू आहे ही ना 23 हॅलो. तर चला लगेचच आपण जास्त वेळ नाही घेता आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत. सगळ्याकडे काहीच ठेव नका. शेवटचा हा सामना आहे. तर हा सामना 3 षटकांचा असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण नोंद घ्यायच्या आहे. पहिला षटक हा P1 असणार व त्यानंतर मी विक्रोला शतरक्षण साधवू शकता. सामना 3 षटकांचा. आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. या पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही टीमला या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची एज होती आणि तदनंतर हा चेंडू पॅड वरती अडलला. हेच पंचांनीही दर्शवलं खेळाडूंनीही दर्शवलं परंतु पहिलाच बॉल डॉट आलाय. अगदी डॉट बॉल आलाय म्हणजे शून्यातून सुरुवात करत असताना आणि जर शून्यातून सुरुवात करतो तर कधीच हरणाची पर्वा करत नाहीये. या ठिकाणी हा चेंडू सरळ पाठवलाय अगदी खेळाडू कक्षात. अगदी या ठिकाणी पाहू शकता बाउंड्रीच्या पलीकडे अगदी फलंदाज अशोकच्या बॅटमधनं षटकार. यॉकर लेन खोदून काढलाय. लॉंगॉनला खेळाडू आहेत थर्ड सर्कल मध्ये आणि इथनं कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. 3 षटकांचा आज सामना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये मजा येणार आहे कारण की या मॅच मध्ये आता दोन्हीही सलामीवीर नक्कीच फॉर्म मध्ये दिसतात परंतु इथे फटका फसला. जेलची संधी नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईन क्लिअर. या 4 रन पंचांचा इशारा आणि त्यानंतर षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय बोले खुशिवडी संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 14 धावा बिनबाद 14 धावा. चांगली सुरुवात या मॅच मध्ये. ठीक नक्की ज्या संघाने विनंती करू की 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे आहे. 9:15 टॉस होईल व 10 वाजता ठीक पहिला चेंडू फेकला जाईल व त्यानंतर गेटाची बाडी. याही संघाला विनंती असेल जो तुम्हाला वेळ दिलाय त्या वेळेवरती यायचं आहे. त्यानंतर शिलंद
आणि मेचकरवाडी याही दोन्ही संघांना विनंती करू, जो तुम्हाला वेळ दिलाय त्या वेळेवरती यायचा आहे. आणि जुगरेवाडी आणि खडकी या दोन्ही संघांना विनंती करू की आपण लवकरात लवकर यायचं आहे. नक्कीच या सर्व संघांना उद्याच्या दिवसात विनंती करू की आपण लवकरात लवकर यायचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती दिलीप भगतच्या बॅट मधून तडाखा पाहायला मिळाला आहे. षटकार. आपण ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ओव्हर पिच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसऱ्याचा कॉल केलाय आणि यस अगदी कॉन्फिडन्स पहा दोघांचाही. दुसरी धाव किती सहजासहजी कंप्लीट केली गेली आहे. या दोन धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 22 धावांवरती. या मॅच मध्ये आता नक्कीच धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. या मॅचला मजा येणार आहे कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच फुलर लेनचा हा चेंडू नक्कीच ड्राईव्ह केला, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने 23 धावा. या मॅच मध्ये पाहिलं तर नक्कीच मजा येणार आहे कारण की दिलीप भगत, त्यानंतर आपण पाहता अशोकही मैदानाच्या चांगली बॅटिंग करतोय. अजून भरतचं येणं बाकी आहे. म्हणजे कुशली टीम एक तगडी नक्कीच आता आजच्या दिवसात पाहायला मिळते. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर कुडेरन टीम कडे हे चांगले फलंदाज आहेत. ओव्हर पिच बॉल अगदी ड्राईव्ह केलाय. फटका सुंदर आहे. या ठिकाणी एक धाव तर मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. अगदी धावा येत आहेत. आता इथनं जास्त घाई आणि गडबडी करायची नाहीये ते म्हणजेच कुशिवली टीमला. परंतु दुसऱ्या बाजूला कुडेरन टीम ह्या टीमला कमबॅक करावा लागेल. मैदानाच्या आत कमबॅक करणं महत्वाचं आहे. बाउन्स बॅक करावा लागेल. सातत्याने डॉट पर्सेंटेज फेकावे लागतील. ओव्हर पिच बॉल फटका चांगला फेकून दिला ऑन साइडला. खेळाडू कक्षात बॉल जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार. दिलीपच्या बॅटमधनं या मॅचचा दुसरा खणखणीत षटकार. गुडलेस स्पॉट, व्हॉट अ शॉट, पुल अँड पॉवरफुल. अगदी त्या ठिकाणी भगवान पोहोचले होते, परंतु शेवटच्या मुवमेंटला बॉल त्यांना हुलकावणी देऊन सीमारेषा पलीकडे गेलाय. अजून एक दर्जेदार षटकार. या ओव्हरचा हा षटकार क्रमांक तिसरा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय भोले कुशिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 36 धावा. पहिल्या ओव्हरचा विचार केला गोलंदाजी करत असताना राज धाबा खर्च केला 14, परंतु रुपेश या षटकात महाग ठरलाय. षटकारानं मात्र या षटकाची सुरुवात केली, परंतु षटकारानं षटकाचे अंतही केले. तब्बल या ओव्हरमध्ये 22 धाबा खर्च केल्यात. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 36 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि त्याच दरम्यान कवी दादा यांचं या ठिकाणी एकदम झालं वेलकम. आपल्या स्पर्धेत आपलं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 30 या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुडेरन टीम कडून आपण पाहता गोलंदाज चांगोला पाहता जो सातत्याने फिरकी आक्रमण सुरू ठेवतो. त्या चांगोला आपण पाहता बॉलिंग मार्क वरती. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल पुल केलाय. फटका चांगला आहे आणि हा सुद्धा बॉल चांगला सरळ स्क्वेअर लेगला. अगदी फटकेबाजी लाजवाब. अजून एक बार
तब्बल 45 धाबा धाव फलकावरती. गुडलेन स्पॉटचा हा चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर टर्न घेणारा हा चेंडू अगदी लेग टर्न केलं होतं. समोरून वळवण्याची क्षमता आहे आणि ती दाखवली मागच्या बॉलवरती. डॉट आलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु हा सुद्धा या बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी फिरकी गोलंदाजांच्या विरोधात तुम्हाला सातत्यानं स्टेप आउट करून खेळण्याची नक्कीच गरज आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर लगातार 2 चेंडू डॉट आलेत. शॉट अप्लेन बॉल पूल केलाय, खेळाडू उपस्थित, परंतु या ठिकाणी चुकीची फिल्डिंग. नक्कीच या ठिकाणी सोपी चूक केली जाते. शेवट गोड करण्याची संधी आली होती, परंतु या ठिकाणी चौकार ठोकलाय आणि चौकाराच्या मदतीने खुशिवली टीमची धाबसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 आणि 50 धाबसंख्येचा टार्गेट उभा केलाय कुडीरन टीम. कुडेरान या 2 संघाच्या दरम्यान पहिल्या सत्रात काय दमदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे खुशिवली टीम कडून. अगदी बिनबाद तब्बल 50 धाबा 49 धाबा धाव फलकावरती उभारल्या गेल्यात आणि 50 धाबा संख्येचा टार्गेट मात्र या ठिकाणी उभा केलाय. भगवान आणि विजय. पहिलाच बॉल या ठिकाणी फुल टॉस ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. बॉल चालला लॉंग स्टॉपला, जाई सरळ सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा, 4 धावा. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. जेलची संधी, परंतु या ठिकाणी आपण पाहतात यस पंचांचा इशारा, फलंदाज बाद. यस तर या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय आणि प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे, तर या ठिकाणी चेक करायचा आहे.
यस, तर नो बॉल आहे या ठिकाणी. तर डीजे थांबायचं आहे. पंच या बॉलवरती धावा 2, म्हणजे एक नोची आणि एक पूर्ण केली. यस, तर या ठिकाणी 1+1 तब्बल 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. दोन धावा धावफलकावरती ऍड. फ्री हिटची ही संधी भगवानसाठी, मात्र या फ्री हिटचा फायदा कितपर उचलला जाईल पाहावं लागेल. ऑन साइडला फटका लाजवाब आहे भगवानच्या बॅटमधनं. हा कडक फटका, फ्री हिटचा फायदा उचलला गेलाय षटकाराने. बारा धावा. शॉर्ट प्लेन बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी झेलची संधी. धावा संख्या 14. यॉर्कर लेंथ, परंतु या ठिकाणी बॉलला अडवलं गेलं. नक्कीच डॉट आला या ठिकाणी. ओव्हर पिच बॉल, फटका फसलाय. झेलची संधी परंतु कठीण जाईल आहे. नक्कीच लांब उंच अंतर गाठणं आणि तदनंतर बॉलला जज करणं मात्र कठीण होतं. आणि या ठिकाणी पाहिलं तर आपण नक्कीच एकच धाव मिळेल. नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावत संख्येच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 16 धावा. जो रिक्वायर्ड रन रेट पाहिजे होता तो रिक्वायर्ड रन रेट आता या ठिकाणी नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये तर कंप्लीट केला आहे, परंतु आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये उर्वरित 12 चेंडूमध्ये 34 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे 17च्या सरासरीने आता धावा बनवायच्या आहेत. तब्बल 50 धावा संख्येचा टार्गेट या ठिकाणी चेस करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जो रिक्वायर्ड रन रेट होता तो कंप्लीट केलाय. आता उर्वरित 12 चेंडू 34 धावा संख्येची गरज. विजय आणि चांगो या 2 खेळाडूंना खऱ्या अर्थाने आता या मॅचची जबाबदारी घ्यावी लागेल. ज्या प्रकारे पहिल्या सत्रात अशोक आणि दिलीपने धावा बनवल्या, अगदी तशाच प्रकारे दोघांना आता इथनं खऱ्या अर्थाने धावा बनवाव्या लागतील. षटक क्रमांक 2 गोलंदाज भरत. फटका चांगला आहे, गॅपमध्ये ढकललं, परंतु डीप मध्ये आपण पाहता सँडी पोहोचणार, बॉलला उचलणार, फेकणार. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच धाव फलक चालू ठेवा. आधीमध्ये एखादा मोठा फटका आला तर नक्कीच जो तुमचा रिक्वायर्ड रन रेट आहे तो नक्कीच कंप्लीट होऊ शकतो. टप्प्याटप्प्यामध्ये नक्कीच तुम्ही मॅच आपल्या बाजूने करत जा, जेणेकरून सामना तुमच्या बाजूने होऊ शकतो. पहिला टप्पा तर पार केलाय, 16 धावा बनवल्या, परंतु याही टप्प्यात 17 बनवायच्या आहेत. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर हा चेंडू डीप राहिलाय. त्याच कारणास्तव आपण पाहता फलंदाज बीट झालेत, ते म्हणजेच विजय, आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल.
प्रत्येक डॉट बॉल मॅच मात्र दबावामध्ये आणू शकते कुटेरान टीमसाठी. शॉर्ट प्लेन बॉल पूल केलाय, फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये पाहता पुन्हा एकदा सँडी. स्कूप करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पण पाहतात बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चांगोला सातत्याने ऑन साइडला मोठमोठे फटके खेळावे लागतील, धावा जमा कराव्या लागतील आणि त्यानंतर मात्र मॅच आपल्या बाजूने करावी लागेल. हा सुद्धा डॉट आलाय. मॅच आता हळूहळू कठीण होत चालले. 8 बॉल 31ची गरज. कवचला उडवलाय, डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. नक्कीच या ठिकाणी एकच धाव मिळेल. सिंगल आणि डबलने आता काय फरक पडणार नाहीये त्या खुशिवली टीमला, कारण की टार्गेट मोठा आहे. त्यासाठी मोठी धावसंख्या मोठे मोठे फटके खेळावे लागतील. स्वप्न मोठे आहेत मात्र प्रयत्नही मोठे करावे लागतील कुटेरान टीमला. यॉर्कर लेंथ वेगवान तेज तरार चेंडू परंतु या ठिकाणी बीट केलाय फलंदाजाला. षटक क्रमांक 2 संपलाय. आता मॅच थोडी कठीण बनली आहे. शेवटचे 6 चेंडू 30 धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच कुटेरान संघाला. फुलटॉस बॉल ऑन साइडला अगदी या ठिकाणी आपण पाहतात पाठवलाय परंतु डीप मध्ये भरत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव. सामना आता थोडासा दूर झालाय कुटेरान टीम कडून. आता 5 बॉल 29 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल मध्ये 5 षटकार जर खेचले तर सामना जिंकू शकता. जिंकला तर विक्रमच होईल. शॉर्ट प्लेन बॉल पूल केलाय, फटका फसलाय, डीप मध्ये दिलीप आहे, चूक होणार नाहीये आणि त्यानंतर आता कॅचही पकडले आणि मॅचही आता आपल्या हातात. फलंदाज बाद. उभं पिच बॉल फटका सुंदर आहे आणि बॉल मात्र चाललाय सरळ अगदी व्यासपीठाच्याही वरून सीमारेषा पलीकडे. षटकार. अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या बॉल वरती जर फटका आला असता तर नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकला असता कुटेरान संघ. हा चेंडू पाहावा लागेल ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अगदी या ठिकाणी यॉर्कर लेनचा हा चेंडू पण पाहिला तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. इथनं पाहिलं तर अजून एक डॉट आलाय. मॅच आता पाहिली तर फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावा बनवायच्या आहेत. हा सुद्धा खराब चेंडू आहे. नक्कीच गोलंदाज या ठिकाणी सँडी करतोय काय. धावा जास्त आहेत, जर का कमी असल्या असत्या तर संघावरती फरक पडला असता. नक्कीच या ठिकाणी अजून धावांचा विचार केला तर भरपूर धावा पाहिजेत. ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल ढकललाय. बॉल चला सरळ मिड विकेट वन रन क्लिअर करतोय. जाईल सरळ सीमारेषा पलीकडे 4 धाबांकरिता.
चौकार. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक बॉल 16ची गरज. फुल टॉस. बॉलला या ठिकाणी नक्कीच अडवण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी नक्कीच चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजेच धावा डिफेंड केल्या गेल्या कुशिवली संघ. अभिनंदन. थेट सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचतायत क्वालिफाय झालेला संघ. नक्कीच आजचा पहिला दिवस या ठिकाणी आपण पाहता आमदार ट्रॉफीचा आणि आजच्या पहिल्या दिवसात क्वालिफाय झालाय तो म्हणजेच जय भोले कुशिवली संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम कुडेरान. नक्कीच या स्पर्धेमध्ये तुमचा खेळ चांगला राहिलाय आणि या मॅच मध्ये मात्र तुमचे प्रयत्न चांगले होते, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन्ही टीमला विनंती करूयात आपण सेकंड करायचा आहे आणि तदनंतर मात्र मैदान सोडायचं आहे. तर जाऊयात आपण या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने.